मी तुम्हाला म्हटलं की 29 वर्षांचा एक भारतीय तरुण जो दिवसभर घरी झोपा काढायचा तो रातोरात अब्जाधीश बनलाय, तर तुम्हाला विश्वास बसेल? नाही ना, पण असं घडलंय. मूळचा दक्षिण भारतातला आणि सध्या अबुधाबी इथे राहणारा अनिल कुमार बोल्ला असं या तरुणाचं नाव आहे. त्याने लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, पण 240 कोटींची लॉटरी लागेल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. दिवसभर सोफ्यावरती लोळत पडणाऱ्या अनिल कुमारच्या फोनची रिंग अचानक वाजली आणि पलीकडून UAE लॉटरी टीमचा आवाज आला. हे अभिनंदन, तुम्ही जिंकले आहेत 100 मिलियन दिरहम, म्हणजे आपल्या भाषेत तब्बल 240 कोटी रुपये. विश्वासच बसला नाही. अनिल कुमारला वाटलं कोणीतरी मस्करी करतंय. तो पुन्हा पुन्हा विचारत होता, खरं सांगताय, मस्करी तर नाही ना? त्याला त्याची नवी अरबपती ओळख स्वीकारायला बराच वेळ लागला. तुम्हाला माहिती आहे का, अनिल कुमारने लॉटरीचा नंबर निवडताना एक खास गोष्ट केली होती. त्याने इझी पिक निवडले, पण शेवटचा नंबर मात्र आईच्या जन्म महिन्याचा निवडला होता. हाच आईचा लकी नंबर त्याला एवढा मोठा जॅकपॉट मिळवून गेलाय. आता अनिल कुमार रातोरात देशातील एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी जिंकणारा पहिला भारतीय ठरलाय. आता त्याची इच्छा आहे आईवडिलांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करायची, त्यांच्यासाठी UAEला घर घ्यायचं, एक सुपर कार विकत घ्यायची आणि हो, काही पैसे गरजू लोकांनाही दान करायचे. अनिल कुमारला लागलेली ही लॉटरी म्हणजे नशिबाचा दरवाजा ठोठावणं नव्हे, नशिबाने लाथ मारून दरवाजा तोडणं आहे. यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही कधी असं लॉटरीचं तिकीट काढलं का तेही आमच्यासोबत शेअर करा.